नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो झी मराठीवरच्या आपल्या अत्यंत लाडक्या पौष्टिक दर्जेदार आणि चविष्ट कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर ग्लिटो 3-in-1 क्लीनर, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि होम अप्लायन्सेस पार्टनर नीलम स्टेनलेस स्टील. चला आजचा भाग सुरू करूया. भूक लागलेली आहे मला, तुम्हाला लागली आहे की नाही? चला आजच्या भागाला सुरुवात करताना तुम्हाला एक माहिती देतो. कोकण किनारपट्टी ही रायगड, चिपळूण, रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग अशी पसरलेली आहे. आता कोकण जेवढा पसरलेला आहे तेवढीच त्याची खाद्य संस्कृती सुद्धा व्याप्त आहे, पसरलेली आहे. आणि त्यात मासे जर म्हणलं तर प्रत्येक घरची चव वेगळीच असते. आज ज्या इथे येणार आहेत आपल्याकडे मॅडम, त्या रायगडच्या आहेत आणि सासर आहे चिपळूणचं. मग आता बघूया त्यांच्या घरी ही मिक्स झालेली चव कशी आहे आणि ती नेमकी आपल्या समोर कशी सादर होतीये. फार मनापासून स्वागत करूया मेघा तटकरे यांचं. या मेघाजी. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आपलं? मी सौ मेघा अजय तटकरे. हे काय आणलंय? हे तुमच्यासाठी आपल्या सगळ्या शुभकार्याची सुरुवात बाप्पाच्या नावापासून आणलंय? हो, धन्यवाद. द्या. अरे वा, हे खूपच छान, तुमच्यासाठी आहे. खूपच छान. हो. फारच गोड मूर्ती आहे. सध्या आपण गप्पा मारेपर्यंत ते ठेवूया आणि गणपती बाप्पा मोरया करूया. मोरया. मेघा मॅडम फार छान दिसताय. थँक्यू. कशा आहात तुम्ही? मजेत सर. हसायला काय झालं? एवढ्या वर्षापासूनची माझी इच्छा होती की तुम्हाला अरे, भेटावं आणि ती भारी. आज माझी इच्छा पूर्ण झाली आणि सगळं ह्या टीम कार्यक्रमामुळे पूर्ण झाली. अरे वा 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 वा. तुमची इच्छा पूर्ण करायसाठी तर हा कार्यक्रम आहे. सगळ्यात आधी मला सांगा, सासरी आणि माहेरी एकसारखा स्वयंपाक व्हायचा का वेगवेगळी पद्धत होती? माझ्या माहेरी आमच्याकडे जास्त करून सुकं खोबरं वापरलं जातं हम्म. आणि माझ्या सासरी चिपळूणला झाडं आहेत माडाची, हं. नारळ वगैरे, तर तिकडे जास्त करून ओलं खोबरं वापरलं जातं. किती छान छान छान. वा वा. हे हसणं आणि गप्पा मारणं कायमच आहे का आज काही विशेष? नाही असं आहे, पण आज फार खुश आहे मी. आज फारच खुश झाले. अरे बापरे बापरे बापरे. कार्यक्रम वेगळाच होऊ घातलेला आहे आज. कारण मेघाजी लाजतायत, हसतायत, काय त्यांचं त्यांनाच कळतंय. स्वयंपाक पाणी कराल ना का लाजण्यातच वेळ जाईल नाही सगळा? सर, मी करणार. मला एक खात्री पटली, आज गॅस लावायची गरजच नाही. गरज नाही माझी बोल. तोंडाच्या वाफेवरच पदार्थ शिजतील आज. चला जाऊया स्वयंपाकघरात. मेघाजी करून काय खाऊ घालतायत याचा अंदाज घेऊया. या मेघाजी, स्माइल कायम राहिलं पाहिजे हा. बघा, आज तुम्ही या स्वयंपाकघरात आहात जे तुम्ही एरवी झी मराठीवरती बघायचात. चला, पदार्थ कोणता निवडलाय आमच्यासाठी? पदार्थ मी एक माझ्या माहेरची म्हणजे माझ्या आजीकडून आलेली रेसिपी आहे. बरं. तिसऱ्याचं थालीपीठ. तिसऱ्याचं थालीपीठ. थालीपीठ तिसऱ्याचं म्हणजे आपण स्वयंपाक करायचं आणि खायचं तिसऱ्याने? नाही जे म्हणजे शिंपले असतात तसं त्यांना तिसऱ्याचं ते थालीपीठ. तिसरे. आम्ही मत्स्यहार करत नाही, त्याच्यामुळे आम्हाला तिसऱ्या माहित नाही. मला वाटलं एकाने दुसऱ्याने करायचं आणि खायचं तिसऱ्याने. तिसऱ्याने. आणि दुसरं काय आहे? आणि दुसरं आहे माझ्या सासरची रेसिपी आहे, काजू करवंदाची चटणी. सगळ्यांना खुश ठेवलंय तुम्ही. एक माहेरची रेसिपी, एक सासरची रेसिपी. माहेरचं थालीपीठ, सासरची चटणी, हो. है ना? छान. चला मग लागणार तिसऱ्याचं थालीपीठ साठी लागणारं साहित्य काय ते बघूया. तिसऱ्याच्या थालीपीठासाठी लागणारं साहित्य: तिसऱ्या, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, कुळिथाचं पीठ, ज्वारीचं पीठ, भाजलेल्या मुगडाळीचं पीठ, बेसन, कांदा, आलं, लसूण, मिरचीची कुटून घेतलेलं हे, आणि हळद, धणे जिरे पूड, गरम मसाला, लाल तिखट म्हणजे काश्मीरी कलर, आणि मीठ, आणि आमचा मालवणी मसाला. वा, म्हणजे 1 2 3 4 5 6 पिठं वापरलेली आहेत. हो. पीठ हे प्रत्येक डाळीपासून बनलेलं असतं आणि 6 पिठं वापरल्यामुळे थालपीठामध्ये आपण काय करतो, बरेचदा कुठली तरी 1 2 पिठं घेतो आणि थालपीठ करतो. हो. पण ही 6 पिठं वापरल्यामुळे त्याला जरा एक पोषण मूल्य सुद्धा फार चांगलं आहे. हो की नाही? हो सर. छान. काय करूया पहिल्यांदा कृती? हे जे तिसरे आहेत त्यांना मॅरिनेट करून शालो फ्राय करून घ्यायचे. बरं, मग मी तुम्हाला एक भांड देतो मॅरिनेट करायला. हो. मॅरिनेशन साठी काय काय घालायचं त्याच्यात? तिसरे, आलं, लसूण आणि मिरची. बर. थोडं मीठ. हा आमच्याकडचा मालवणी मसाला. मालवणी मसाला हा तुम्ही घरी केलाय? घरी म्हणजे आम्ही लालबाग वरून स्पेशली दळून आणतो. किती छान. हो.
म्हणूनच कोकण किनारपट्टीला आलं की घराघरातून असे छान सुगंध येतात. हो सर. आता काय धनेजिरे पूड, गरम मसाला आणि धनेजिरे थोडस एकदम. हा गरम मसाला आहे ना? हो पुरे? हो बस पुरे. धनेजिरे पावडर, हो आणि थोडीशी हळद. थोडीशी हळद. हा. तुमचे मिस्टर काय करतात? ते जॉब करतात सर. अच्छा. आणि तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहात. हो. बर. तुम्हाला किती मुलं? मला 2 मुली आहेत सर. मोठी काय मोठी करते? मुलगी मेडिकलचं शिक्षण घेते पुण्याला. आता 3ऱ्या वर्षाला आहे, 4थ्या वर्षाला जाईल. आणि छोटी मुलगी 6वीला आहे सर. अरे वा. हो. वा. काय त्यांची नाव आहेत? मोठ्या मुलीचं नाव अदिती आहे आणि छोट्या मुलीचं नाव ओजस्वी आहे. वा. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज आहे. चला, ह्याला किती वेळ ठेवायचंय? 5 मिनिटं वाजते. आपलं pan शालो फ्राय गरम. करायचं. हो हो. तेल किती लागणार आहे बघा? पुरे पुरे. पुरे? हो. बर. आणि थोडंसं मॅरिनेशन मध्ये तांदळाचं पीठ. ते झाकण पाहिजे सर. झाकण देणार ना? हो. म्हणजे ते थालीपीठामध्ये ते हे नाही लागणार, त्यांचा एक वास असतो तो लागणार नाही. झाकण ठेवायचं ना? हो. किती वेळासाठी? 2 मिनिटं. ठीक आहे. हो सर. याचा जो काही सुगंध आहे त्याच्यावरून असं वाटतं की हे झालंय परतून. हो. आता काय करायचं पुढे? आता हे काढून घ्यायचं प्लेट मधून बर. आणि गार व्हायला ठेवायचे. बंद ठीक आहे. करायचं गॅस गॅस. बंद करतो. हो. हो झाले. झालंय ना? हो छान. हे जर आपण गार करत बाजूला हो हो ठेवूया हो. आणि पीठ इथे मळून घेऊया. पहिल्यांदा कुठलं पीठ घालणार? मुगाच्या सालीच्या मुगाची डाळ आहे ही, अरे वा. भाजून वाटून घेतलेली आहे. बारीक करून घेतली. हो हो. बर. हे पूर्णच घ्यायचे. हो, घ्या की. भरपूर थालपीठ करू आपण. कुळथाचं पीठ बर. हे थोडं 3 चमचे ओके. घालायचे. नंतर गव्हाचं का? पीठ आहे. हो सॉरी, माझी तेवढी ओळख नाही ना. हे हद्दी वाटी. ज्वारीचं. आता काय? हे चण्याचं पीठ, बेसन. घाला घाला. मस्त. तांदळाचं पीठ थोडं. हो, ते पण राहिलं ना. हो नाही जरा घालायचं. कुरकुरीतपणा येण्यासाठी. हो कुरकुरीतपणा येण्यासाठी. थोडा कांदा. कांदा. कांदा कांदा एक मोठा कांदा बारीक चिरलेला तो पूर्ण टाकायचा ह्याच्यामध्ये. आलं, मिरची, आलं आणि मिरची, लसूण. लसूण. जे आपण मॅरिनेशनला हो वापरले ते हो सगळे. ते सगळे मसाले टाकायचे. मॅरिनेशन फक्त हे वापरलं नव्हतं. करेक्ट. हे लाल पाहिजे, तिखट लाल ते तिखट. घालायचं. हो. हा तुमचा मालवणी स्पेशल मसाला. हो हो तो टाकायचा आहे सर. हा गरम मसाला. हो गरम मसाला. धणे जिरे पावडर. धने जिरे पूड, हळद हळद टाकायची सर थोडी अजून. टाका ना मग. मालवणी. मालवणी मसाला.